मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 5. तुझे चाहूं बेतहाशा जह नसीब. राजीव, कसा घट्ट हात धरता हो तुम्ही. सोडवताच येत नाही मला. पण मला खरंच सोडवायचा असतो का? नाहीच ना. तुमच्या हाताची पकड आता हवी हवीशी वाटते. मग माझीही हात सोडवण्याची धडपड मंदावतेच की. असंच तुमच्या हातात हात देऊन तासन तास गप्पा कराव्यात. मध्येच माझ्या केसांशी तुम्ही खेळावं आणि कधीतरी माझी हलकीशी प्रेमळ चापट तुम्हाला बसावी. नजरांचं गुंतणंही असावं. आजपर्यंत नजरेनेच हितगुज करणारे आपण दोघे हल्ली बरंच काही एकमेकांना सांगू लागलो आहोत. हक्काने, कधी हट्टाने तर कधी प्रेमाने. आणि ते ओझरते स्पर्शही हळुवारपणे बोलके होत आहेत. स्पर्शाची आपली निराळीच बोली, मूकपणे हक्क सांगणारी. मी फक्त तुमचीच आणि तुम्ही फक्त माझे, ही गोड जाणीव. या नव्या नव्या आणि तितक्याच हव्या हव्याशा जाणीवेला अनुभवत तिचं बेडवर लोळणं, त्याच्या विचारात हरवत फक्त कूस बदलत राहणं. इकडून तिकडे, तिकडून इकडे, बोटातील अंगठीला गोल गोल फिरवणं. उशीर झाला आहे, आता फोन करू नका, आराम करा, असे त्यांना का म्हणालो? स्वतःवरच रागावणं, रागात फोन उचलणं, नंबर डायल करता करता हात थबकणं. मेघा, राजीवनं उठायचं आहे पहाटे लवकर. दीदींना रिसीव्ह करायला एअरपोर्टला जायचंय. आणि त्याच्या काळजीत कॉन्टॅक्ट लिस्ट बंद करणं. पण त्याच्या आठवणीत फोटोंचं फोल्डर उघडलं जाणं. आणि मग त्याचे फोटो बघतच समाधान मानणं. फोन कधी हातातून गळून पडला, कशी झोप लागली, माहीतच नसणं. मेघा, सी, आय रिच्ड एअरपोर्ट ऑन टाइम. तुम्ही तर मस्त झोपेत असणार. इट्स संडे, तुम्ही लवकर उठत नाहीच. करू का फोन तुम्हाला, झोप डिस्टर्ब करायला? देन यू विल से, ओ मेहराजी, आता तुमचा आवाज ऐकला ना, मग झोप कशी येणार? तिचा साधारण 2 महिन्यापूर्वीच्या कॉलमधील मधाळ आवाज आठवत स्वतःशीच हसला. समोरच्या एक्झिट गेटकडे पाहिले. 4:30 वाजलेले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अरायव्हल गेटसमोर उभा तो. रिदिमाचे फ्लाईट लँड होऊन अर्धा तास झालेला. अन आता कुठल्याही क्षणी बहीण, जिजाजी आणि भाचे मंडळी नजरेस पडतील याची वाट बघत होता. मनोजभाई आणि धीरजही होतेच, दोन्ही कार सोबत. रिदिमाच्या 6-7 बॅग्स एका कारमध्ये बसवणे अशक्यच. पण नुसतं उभं राहून राजीवचा वेळ जाईना. आणि मग फोनमध्ये तिचे फोटो पाहणे, आवडता छंद. मेघा, तुम्ही मला झोपायला तर सांगितलं, बट आय कुडंट स्लीप. न्यू बेडरूममध्ये माझं सामान शिफ्ट झालं. सकाळी लवकर उठायचं होतं. 3:45चा अलार्म. बसलो काम करत. बट रिपोर्ट रिव्ह्यू करतानाही तुमचीच आठवण. गॉड, तुमचं अपसेट होणं अँड रडणं वाढलं आहे. बट आय डोंट माइंड. ॲटलिस्ट तुम्हाला समजावताना मला जवळ बसता येतं. तुमचा मऊ हात माझ्या हातात असतो. अँड इफ आय एम मोर लकी तर टीयर्स पुसताना तुमच्या फेसलाही हळूच टच. यू आर सो मच डेलिकेट मेघा. जरासं रडलं तरी गाल लाल लाल होऊन जातात. ऑर इज इट इफेक्ट ऑफ माय टच? अँड इफ दॅट इज द केस, तुम्ही रोज एकदा थोडंसं तरी अपसेट व्हा अँड देन मी तुम्हाला सॉरी म्हणणार. मी पूर्ण लाईफ रोज तुम्हाला सॉरी म्हणायला तयार आहे. हमारी छोटी सी शरारत पे आपकी मुड़ी हुई पलके बयान कर रही थी आपके दिल का हाल. हमारे हल्के से छूने से आपकी वो तेज धड़कन सुनाई देती है हमें. और फिर शर्मा के आपका दूरियां बढ़ाना. जितना दूर भागना है भाग लीजिए. शादी के बाद हम हमेशा आपको हमारी बाहों में बांध कर रखेंगे, कहीं नहीं जाने देंगे. मेघा, आओगे ना आप हमारी बाहों में? बस छोटी सी ख्वाहिश है इस छोटे से दिल की. मोबाईल स्क्रीनवरील तिच्या चेहऱ्यावरूनही अगदी तसाच अलवारपणे बोट फिरवलं. मन गुणगुणत होतच, ज़ह नसीब
तुझे चाहूं बेतहाशा ज़हनसीब, मेरे करीब मेरे हबीब, तुझे चाहूं बेतहाशा ज़हनसीब. भाई. एक्झिट गेट कडून हाक. जोरात हात हलवत हाय करणारी रिधिमा. मोबाईल खिशात टाकत त्यानेही हात हलवलाच आणि ती सामानाची ट्रॉली तिथेच सोडून धावली लाडक्या भाईला भेटायला. तब्बल वर्षभराने समोरासमोर उभे दोघेही भाऊ बहीण. व्हॉट्सअप कॉल, रेग्युलर कॉल कितीही करा, पण प्रत्यक्ष भेट अवर्णनीयच. आणि सोबत आनंदाश्रू दोघांच्याही डोळ्यात. मम्मा लवकर चल ना, तिकडे आले सगळे. कबीर, काव्या, मला खेळायचं आहे. उद्या आमची स्कूल आहे मम्मा, आजचा एकच दिवस आहे. आर्या बेडरूम बाहेर घुटमळत होती. मेघाने काजळ कोरतच आरशातून तिच्याकडे एक हलकासा रागीट कटाक्ष टाकलाच. देवा, सकाळी उठल्यापासून आर्याची घाई. रिधिमा दिदी आणि फॅमिली पहाटेच मेहरा विलाला पोहोचल्या. 10 तासांचा विमान प्रवास. त्यांनी सर्वांनीच थोडा आराम करावा, थोडी निवांत झोप होईल. आपण 11 पर्यंत भेटायला जाऊ हे मी ठरवलं, पण आर्याला चैन पडेल तर शपथ. मला नीट आवरायलाही वेळ देत नाही. तुझ्या डॅडच्या आवडीचं काळजळ लावते आहे. सुट्टीच्या दिवशीच तर लावते, खास आमच्या अहोंसाठी. आपल्याहून 3 वर्ष मोठा कबीर आणि 10 वर्षांचीच काव्या, दोघांना कधी एकदा भेटतो असे आर्याला झालेले. त्यातून जिया आणि डॅडचे 2दा फोन. निघालात का हे विचारायला. मम्मा कधीची साडी घालते आहे, आज काय स्पेशल आहे का? साडी कशाला? काल तर पंजाबी ड्रेस घातलेला. आजच मम्माला टाइम वेस्ट करायचा आहे. आधी कॉन्फरन्स कॉल आणि आता मेकअप. मम्मा ना चेंज झाली आहे. लिपस्टिक लावते, काजळ पण, न्यू ज्वेलरी, बँगल्स, आणि मग मिरर समोर उभं राहून पुन्हा पुन्हा स्वतःला बघायचं, गोल गोल फिरून. आता एकदा बघितलं बास ना, दरवेळी काय लुक चेंज होणार आहे का? मम्मा. पुन्हा जोरदार हाक. आले ग. आर्या, माझ्या सासूबाईही चांगल्या आहेत ग, आणि एक तूच माझी खरी सासू आहेस. गडबडीत पर्स उचललीच, कारची चावी आणि आईने दिलेली खाऊची बॅग. पाऊस आहे, सांभाळून ड्राईव्ह कर, आईची नेहमीची सूचना. मान डोलावून हो म्हणतच लिफ्टमध्ये शिरली. कार एकदाची स्टार्ट केली अन हुश्य करत सकाळपासूनची गडबड डोळ्यांसमोर आलीच. मेहरा विलावर लवकर पोहोचायचं म्हणून कॉन्फरन्स कॉलही सकाळी 8 वाजता ठेवले. रविवारच्या दिवशी टीम मेंबर्सना लवकर उठून त्रास द्यायला जीवावर आलेलं, पण करणार तरी काय? दिवसभरात पुन्हा वेळ मिळेल की नाही माहीत नाही, पण टीमनेही सहकार्य केलंच. तिच्या सकाळच्या कॉन्फरन्स कॉलमध्येही 2दा डोकावलीच आर्या. मम्मा, कॉल कधी संपणार? हे रड. नशीब कॉलमध्ये समोर अक्षय अंकल. त्यांनाही सांगून झालंच, आम्हाला डॅड आणि आत्याला भेटायला जायचंय. मग काय, रिपोर्ट डिस्कशन राहिलं बाजूला. आर्या आणि अक्षय अंकलच्या गप्पा. त्यात अक्षय अंकलच्या बाळाचा आलेला आवाज, मला दाखवा ना बाळ, हा हट्टही. आणि मग अक्षय अंकलच्या कुशीतलं 20 दिवसांचं ते गोड गोंडस बाळ बघून आनंदी आनंद. मी लवकरच जियाला घेऊन बाळासोबत खेळायला येणार, हेही सांगून झालंच. एकीकडे आर्याची गडबड तर दुसरीकडे आईची बडबड. राजीवचे बहीण आणि भाऊजी पहिल्यांदाच भेटत आहेत. तुझ्याहून मोठी आहे रिधिमा, त्यातून परदेशी राहणीमान. तिच्या समोर असे वाग आणि तसे कर, नीट नमस्कार कर, ते हाय हालू नको, आणि तुझ्या ऑफिसच्या गप्पा सांगून तिला बोर करू नको, हलक्या फुलक्या गप्पा मारा. आईचे संस्कार वर्ग सकाळपासूनच सुरू. तसं तर 2दा फोन कॉलवर भेट झालेली तिची आणि रिधिमाची. बोलायला तर छान वाटली, पण आईच्या या सूचनांनी उगाचच दडपण वाढत होते. या विचारातच कार संथ गतीने चाललेली, तर त्यावरही आर्याची तक्रार. मम्मा, यू आर ड्रायव्हिंग लाईक बैलगाडी. मम्माच्या रागीट कटाक्षासोबत चापटही मिळालीच. अन आता मेघाचा टर्न होता आर्याला सूचना देण्याचा. रिधिमा आत्यासमोर मस्ती करू नको, काव्याशी नीट सांभाळून खेळा. ती आणि कबीर इथे वर्षातून एकदाच येतात. वाद भांडणं नको, तिच्या कलाने घ्या. दादागिरी आगाऊपणा तर अजिबात नको.
मेघा बोलत होती आणि आर्याचं लक्ष खिडकीबाहेर. डॅडचं घर कधी एकदा दिसतं ही ओढ. मम्माचे उपदेश किती कानात शिरलं, काय समजलं हे त्या परमेश्वरालाच ठाऊक. मेहरा विलावर पाऊल ठेवता क्षणी हे मेघा भाभी असं म्हणत तिच्याशी घट्ट गळामिठी घेतलेली रिधिमा. गोरीपान, उंचपुरी अन बांधाही सुदृढ. मम्मीजींची हुबेहूब छबी. 36 वर्षांची रिधिमा. हसरा प्रसन्न मुखडा. चेहऱ्यावर 15 वर्षांच्या सुखी संसाराचे समाधान अन तेजही. मेघाचे सहजच पाया पडायला वाकणे. अय, आय एम जस्ट 26. इतनी ओल्ड नहीं हूं मैं. आपल्या डार्क ब्लू जीन्सच्या खिशात हात घालून थाटात उभी. बेबी पिंक क्रॉप टॉपही शोभून दिसत होता. गळ्यात छोटीशी चेन आणि ठसठशीत डायमंडचं पेंडंट. मंगळसूत्र नाहीच. छोटेसे कानातले, तेही डायमंड्सच असावेत. रेखीव मेकअप. लिपस्टिक अगदीच उठावदार. टिकली विरहित उंचपुरं कपाळ. नावाला फक्त इवलासा सिंदूरचा ठिपका बांगेत. पाठीवर रुळणारा मोकळ्या केसांचा स्टेप कट. बर्गंडी हेअर कलरमध्ये रंगलेला, खांद्याच्या किंचित खाली. हातात गोल्डन वॉच. अशी ही मेघाची नणंदबाई रिधिमा. थैंक गॉड मेघा जी, इनकी उम्र 18 साल से आगे तो बढ़ी. मैं तो 15 साल से एक ही बात सुन रहा हूं. मैं तो बस 18 की हूं. आपल्या धर्मपत्नीच्या खांद्यावर हात टाकत मोठ्याने हसत उभे जिजाजी. हाय, तुसी तो अभी भी 30 के ही लगते हो गौरव. आपल्या नवऱ्याच्या कमरेला हक्काने विळखा देत हसलीच रिधिमा. ओ, बहुत ही मेहरबानी जानू. त्याचे तिच्या केसावर टेकवलेले ओठ अन हलकीशी घट्ट झालेली मिठीही. दोघांचं एकमेकांवरचं मनमोकळं प्रेम व्यक्त करणं. सोफ्यावर बसलेले मम्मीजी, पापाजी आणि राजीव. मुलंही आसपास होतीच, पण हे दोघे आपल्याच विश्वात दंग. समोर उभी मेघा अवघडलीच. आपण काय करायचे? हळूच बाजूने पुढे जाऊ का इथेच थांबू? देवा, राजीवजींच्या फॅमिलीत सर्वच बेधडक आणि रोमॅन्टिक आहेत का? एक अभिश्वेता काय कमी होते? त्यात आता रिधिमा दीदी आणि गौरव जिजाजी. सोफ्यावर बसलेला तो, तिच्या हातातल्या पर्सच्या बेल्टशी चाललेली चुळबुळ, झुकवलेली नजर पाहूनच गालातच हसत होता. ये गौरव और रिधिमा शुरू हो गए फिर से. अरे यार, थोड़ी देर कोई उनको दूर दूर रखो. इनको देखकर वो मेरी शर्मिली मेघा शॉक हो जाएगी. अरे पहले मेघा से तो मिलो ठीक से. मम्मीजींनी मागून हाक देत त्यांच्या प्रेमकूजनात व्यत्यय आणलाच. हॅलो मेघाजी, वेलकम टू द फॅमिली. हसत शेक हँडसाठी गौरवजींनी हात पुढे केलाच. हात तर मिळवला तिने, पण आईची सूचना आठवलीच. बहने पैर नहीं छूती मेघाजी. ती पाया पडणार हा अंदाज येताच आधीच तिला बहीण घोषित करून मोकळे. गौरव, राजीव एवढीच उंची, पण शिडशिडीत बांधा आणि त्यामुळे अजूनच उंच वाटत होते. त्यांच्याकडे पाहतानाही हिची मान अति उंचावलीच. रिधिमा गौरव ही जोडी हसरी, खेळकर आणि मनमिळाऊ. मेघाला सहजच आपलंसं मानलं. आर्या कधीच आत धावत गेलेली. कबीर काव्याशी ओळख सहजच झाली. शी इज माय मॉम मेघा. काव्या कबीरशी ओळख करून देण्याची जबाबदारी जियाची. हाय, आय एम कबीर सिंघल. आय स्टडी इन किंग्स कॉलेज इंटरनॅशनल स्कूल. ग्लॅड टू मीट यू आंटी. अत्यंत अदबीने शेक हँडसाठी हात पुढे करून उभा. हॅलो कबीर, नाईस टू मीट यू. तिनेही हसत हात मिळवलाच. I got to know that you won Best VP Award this year. Great achievement. Congratulations. मंद स्मित त्याच्या चेहऱ्यावर. थँक्स. तिने म्हणता क्षणी पुन्हा एक ठेवणीतलं स्मित अन दूरवर सोफ्यावर जाऊन बसला. हातात आयपॅड आणि त्यावर वाचन. त्याच्यासाठी ही फॅमिली मीटिंग संपलेली. या 13-14 वर्षाच्या कबीरचं हे शांत, संयमी आणि गंभीर रूप बघून मेघा बुचकाळ्यात पडलेली. दिसायला त्याच्या डॅडचे रूप, पण स्वभाव बराच मितभाषी वाटत होता, अगदी गौरवजींच्या विरुद्ध. कबीर वरून नजर हटवली आणि लक्ष गेलं जियासारख्याच गोड बाहुलीकडे. तिचे काळेभोर निरागस डोळे मेघाला न्याहाळत होते. यू आर माय मामी जी. सोफ्यावर जवळ बसत
तिच्या निळसर कोटा सिल्क साडीच्या पदराला हातात घेत कौतुकाने पाहणारी काव्या. मेघाने मान डोलवत दिलेला होकार आणि त्यानंतर प्रश्नांची शृंखलाच. काव्याला सर्व काही जाणून घ्यायचं होतं. कुठे राहते, काय करते, तुझं एज काय हेही विचारलं. अगदी तुझ्या मम्मा डॅडचं नाव काय हेही. लंडनमध्येच जन्म झालेली, तिथेच मोठी झालेली आणि आंतरराष्ट्रीय शाळेत शिकणाऱ्या काव्याचे सर्व प्रश्न इंग्रजीत आणि त्याला ॲक्सेंटची जोड पण. अस्खलित इंग्रजीत उत्तरे देणारी ही मामी जोडी जुळू लागलेली. गप्पा करताना मध्येच मामीच्या गळ्यातल्या माळेला हात लाव, तर कधी कानातले हलव. वेणीवरूनही हात फिरवला. वाव, लॉंग हेअर्स. हे कौतुकही झालंच. अर्धा तासभर मेघाजवळ घुटमळणाऱ्या काव्याने आय लाईक मामीजी, शी इज ब्युटिफुल अँड हर स्माइल इज स्वीट अँड हनी ब्राऊन आईज आर युनिक हे हळूच जाऊन लाडक्या राजीव मामाच्या कानात सांगितले. तो दुरूनच तिला पाहत होता. रिधिमा दीदी आणि मम्मीजींशी गप्पा करणाऱ्या तिने मात्र त्याच्याकडे काही काळापुरते तरी दुर्लक्ष केलेले. मम्मीजी पापाजी खुश, माहेरी आलेली लेक आणि भावी सून, 4 नातवंड, घराचं गोकुळ झालेलं. आर्याच्या आयुष्यात आत्या हे नातं नव्यानेच आलेलं. जियासोबत आपले लाड करणारी, मुख्य म्हणजे चॉकलेट्सचा मोठा बॉक्स गिफ्ट देणारी ही बडबडी हसरी रिधिमा आत्या आवडलेली. लंडन स्थित गौरव अंकलही फुटबॉल फॅन आणि त्यामुळे आर्या आणि त्यांची खास अशी मैत्री झालीच. फुटबॉल विषयी रंजक चर्चाही. जिया, आर्या आणि काव्याची गट्टी जमलीच. कबीर कुणाच्याच अध्यात्मध्यात नाही. मोजकं बोलणं, आपल्या कामाशी काम. मम्मीजी, तुम्ही आणि रिधिमा दिदी बोलत बसा, मी आणि भारती दिदी आहोत, आम्ही करतो मॅनेज. पदर खोचत, वेणीला गुंडाळूनच बन बांधत तिने हट्टाने मम्मीजींना किचन बाहेर काढलेच. लेक जावई वर्षभराने घरी आलेले. खातिरदारी तो बनतीही है. व्हेज नॉनव्हेज मिक्स बेत. मेहरा विलाच्या किचनची पूर्ण ओळख झालेली मेघा सराईतपणे काम करत होती. भारतीला सूचना देत, गप्पा करत स्वयंपाक उरकत होता. बटर चिकनमध्ये मेहरा फॅमिलीचा सिक्रेट मसालाही भुरभुरलाच. आठवणीने, तोही तिच्या हाताने. आता तर ते होतं तिच्या किचनचंही सिक्रेट. मॉम, शी लाइक्स कुकिंग क्या? मैं तो थक जाती हूँ ये खाना वाना बना के. संडे तो मेरी छुट्टी रहती है. ऑर्डर करो या बाहर चलो. मेनू तो गौरव को पहले से ही 10 देता. सोफ्याच्या या कोपऱ्यातून मेघाची किचन लगबग तिला दिसत होतीच. हाँ, उसे बहुत पसंद है खाना बनाना. मुझे बोल दिया है हर संडे या छुट्टी के दिन वो ही खाना बनाएगी. मम्मीजींचं कौतुक आणि रिधिमाच्याही भुवयाही उंचावल्याच. आज डायनिंग टेबल पूर्ण गजबजलेले. 12 पैकी 10 जागा भरलेल्या. मोठी फॅमिली. रिधिमा आणि मम्मीजींनी सोबत बसावं या हिशोबाने आज मेघा मुद्दाम दूरच्या खुर्चीवर बसलेली. रिधिमाच्या दुसऱ्या बाजूची खुर्ची हक्काने गौरव जिजाजींनी पटकावली. कानात खुसफुस करत थट्टा मस्करी दोघांची. हिच्या जवळची खुर्चीही रिकामी होतीच. राजीव येऊन बसेल ही वेडी आशा, पण ते बसले पापाजींजवळ. आंटी, मे आय सिट हिअर? पुन्हा एकदा अत्यंत नम्रतेने तिच्या शेजारी बसू का असं विचारणारा कबीर. येस येस, डेफिनेटली. फॅमिलीतील सर्वात शांत हा छोटा राजकुमार तिच्यासाठी कुतूहलच होता. जेवताना त्याच्याशी 1-2दा बोलण्याचा प्रयत्न केला तिने, पण येस नो एवढीच उत्तरं. नक्कीच मितभाषी, किंवा मीच त्याला बडबड करून त्रास देत आहे या विचारात तिने जिया आणि काव्याकडे लक्ष वळवले. जेवणं उरकल्यावरही डायनिंगवरच जमलेला गप्पांचा अड्डा. पापाजी, राजीव, गौरव, बिझनेस विषयीचे डिस्कशन, आंतरराष्ट्रीय उद्योग, बदलणाऱ्या इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसीज, काही नव्याने उदयाला आलेले बिझनेस हाऊसेस, दिवसेंदिवस वाढणाऱ्या बिझनेस कॉम्पिटिशनमध्ये स्वतःला टिकवून ठेवण्याची स्ट्रॅटेजी. आणि भारती दिदींसोबत डायनिंगवरील क्रोकरी आवरत या चर्चेत तेवढीच एकरूप होत बोलणारी, मत मांडणारी, सजेशन देणारी मेघा. जिजाजी, I think this new policy will definitely affect automobile industry. Oil prices are increasing every month. Owning a car as good as owning a white elephant.
डायनिंगवरील मॅट्स गोळा करून भारती दिदीकडे सोपवत तिचं आत्मविश्वासाने बोलणं. गौरव जिजाजीही काहीसे अचंबित, पण हलकसं हसत तिचा मुद्दा मान्य केलाच. रिधिमा आणि मम्मीजी हात धुवून शेजारच्या सोफ्यावर, पण लक्ष मात्र या चौघांच्या गप्पांकडे. मॉम, शी टॉक्स लाईक भाई, डिक्टो, बिझनेस बिझनेस अँड बिझनेस. हळूच मम्मीजींच्या कानात कुजबुजत आश्चर्य व्यक्त करणारी रिधिमा. रिधू, मेघा वीपी है, राजीव के साथ रोज का काम, शी इज एक्सपर्ट इन हर एरिया, बहुत सक्सेसफुल बट उतनी ही ग्राउंडेड. मम्मीजींनी ही माहिती पुरवत सुनेचं कौतुक केलंच. राम मिलाय जोड़ी है बट भाई इज हैप्पी, देखा ना, मेघा के चेहरे से नजर नहीं हटती. मॉमला कोपर मारत खुदकन हसून घेतलंच. हाँ, राजीव लकी है, मेघा जैसी सुलझी हुई बीवी मिल रही है. इसका गुस्सा और जिद बस मेघा ही है जो राजीव को संभाल लेगी. कालच्या त्याच्या सर्वांसमोर केलेल्या चिडचिडमुळे रीमाजी चिंतेत होत्याच. मेघाच्या आईबाबांना काय वाटलं असेल? ये ऐसा कैसा जमाई है, उनकी बेटी सौंप रहे हैं, फिक्र तो होगी ही. ये ज्वालामुखी ठीक से उसका ख्याल रख पाएगा या नहीं, और वो बेचारी उसकी हर बात मानती रहती है. माता रानी, मेरे दोनों बच्चों का ख्याल रखना. एक अस्फुट उसासा सोबत बाहेर आलाच. बहुत ही सिंपल है ना, आजकल के जमाने में साड़ी एंड ऑल, और थोड़ी सी शाय भी लग रही है, मतलब भाई से थोड़ा सा दूर दूर ही रहती है. रिधिमा दूरूनच मेघाचे निरीक्षण करत होती. हाँ, दोनों ही थोड़े से कंफ्यूज है, राजीव भी और मेघा भी. शायद इतने सालों बाद पति पत्नी के रिश्ते में बंध रहे हैं. दोनों भी इस रिश्ते को समझने की कोशिश कर रहे हैं. इस उम्र में अचानक से प्यार, शादी, एडजस्टमेंट्स थोड़ा मुश्किल तो है ही, पर एक विश्वास है की कुछ भी हो जाए दोनों एक दूसरे का साथ नहीं छोडेंगे. दोघांकडे पाहून एक समाधानी हसू झळकलेलं मम्मीजींच्या चेहऱ्यावर, आणि मॉमला खुश पाहून रिधिमानेही हलकीशी मिठी मारलीच.